हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. क्लास 12मधील हा चौथा टॉपिक आहे बायोलॉजीमधील. या लेक्चरमध्ये आपण जिनोमिक्स आणि ह्युमन जिनोम प्रोजेक्ट या 2 पॉईंटचा अभ्यास करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण लॅक ऑपेरांचा अभ्यास केला होता. ज्यांनी त्या पॉईंटचा अभ्यास केला नाही त्यांनी इथं आय बटनवरती क्लिक करा. त्याचबरोबर पहिल्या 3 टॉपिकचा आहे, तिथं तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तिथं व्हिडिओ भेटतील. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आहे, तिथं जाऊन तुम्ही त्या पहिल्या 3 टॉपिकचा अभ्यास करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपले टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुकसारख्या सोशल मीडियावरून तुम्ही मला फॉलो करू शकता. तुमच्या काय शंका असेल तर तुम्ही त्याला डायरेक्टली मला तुम्ही विचारू शकतात. ठीक आहे. व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. बघूया आपण आता जिनोमिक्स हे काय आहेत. ओके, ह्युमन जिनोमिक्स. बघा, ह्या टॉपिकमध्ये आपण जेनेटिक्सचा किंवा जीनचा डिटेलमध्ये अभ्यास केला आहे. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स काय असते, जिनोम काय आहेत, जीन काय आहेत, DNA काय आहे, हे पूर्ण आपण डिटेलमध्ये आपण अभ्यास करत आलो आहोत. ठीक आहे. जिनोमिक्स म्हणजे काय बघा, जिनोमिक्स त्याआधी आपल्याला बघा की जिनोम म्हणजे काय, एक्झॅक्टली जिनोम, व्हॉट इज जिनोम, हे तुम्ही लक्षात ठेवा. हे जिनोम ही कन्सेप्ट आपल्याला इंट्रोड्यूस केले एच विन्कलर यांनी इन 1922. ह्यांनी काय सांगितलं, जिनोम, व्हॉट इज द जिनोम. जिनोम इज अ टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ऑर्गॅनिझम. टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन म्हणजे एक्झॅक्टली काय, तर आपल्या बॉडीमध्ये किंवा एनी ऑर्गॅनिझममध्ये टोटल जीन्स म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये टोटल जीन्स किती आहेत, त्या ओव्हरऑल जीन्सला किंवा त्या कॉन्स्टिट्यूशनला काय म्हणतो आपण, जिनोम. लक्षात येते का. इट इज द टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. सिम्पल डेफिनेशन आहे, काहीच अवघड नाही यामध्ये. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये, एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये किती जीन आहे, किती अमाऊंटमध्ये जीन आहेत, त्या ओव्हरऑल ऑल जीन्सला काय म्हणतो आपण, जिनोम. सिम्पल आहे. अल्टरनेटिव्ह, इट इज द कम्प्लीट कॉपी ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. सिम्पली लक्षात ठेवू शकतो आपण, कंप्लीट कॉपी, ओव्हरऑल जेवढे काही जीन्स आहेत, दिस ऑल जीन्स ऑर कंप्लीट कॉपी ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन इज कॉल्ड ॲज जिनोम. ओके, जेवढे काही DNA आहेत, जीन्स आहेत, ओव्हरऑल सगळे काय क्रोमोझोम्स आहेत, ते सगळे ओव्हरऑल एकत्रितरित्या आपण त्याला काय म्हणतोय, जिनोम. मग तो कसला पण असू द्या, मोनोप्लॉइडी असू द्या, हेप्लॉइड असू द्या किंवा डिप्लॉइड असू द्या, त्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही. जे काही जीन्स आहेत, जिनोम आहेत, त्या प्रत्येक जिनोमला किंवा त्या पूर्ण जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनला काय म्हणतो आपण, जिनोम. हेप्लॉइड असेल, डिप्लॉइड असेल किंवा मोनोप्लॉइडी असेल, डिप्लॉइडी असेल, हे आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला काय पाहिजे, ओव्हरऑल जीन्स किती आहेत, त्या पूर्ण जीनला एकत्रितरित्या आपण काय म्हणणार आहे, जिनोम. मग जिनोमिक्स काय आलं, इट इज द स्टडी ऑफ जीन थेरी जिनोम्स throughout the analysis, sequencing and mapping of gene along with the study of their function. म्हणजे काय, जिनोमिक्स म्हणजे काय, स्टडी ऑफ जिनोम. म्हणजे आपल्या जीनचा किंवा DNAचा, पूर्ण क्रोमोझोमचा, जेवढे काय बॉडीमध्ये जीन्स आहेत, त्या जिनोमचा स्टडी करायच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, जिनोमिक्स. ही टर्म्स आपल्याला मांडले TH रोड्रिक यांनी इन 1986मध्ये. ओके, सिम्पल आहे. जिनोमिक्स मीन्स द स्टडी ऑफ जिनोम. म्हणजे जे काय जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे आपल्या बॉडीमध्ये, कोणत्याही ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जेवढे काही जीन्स आहेत, त्या जीनच्या स्टडीला काय म्हणतो आपण, जिनोमिक्स. म्हणजे स्टडी कसा करणार आहे आपण, त्याचं ॲनालिसिस करणार आहे की किती जीन्स आहेत, काय जीन्स आहेत, कशा पद्धतीने ते फंक्शन करणार आहेत, त्यांचं सिक्वेन्सिंग कसं केलं आहे, त्यांची मॅपिंग काय करायचं आपण, त्याच्याबरोबर त्यांचं एक्सप्रेशन काय आहे, त्यांचं फंक्शनिंग काय आहे, अशासारखं जे काय स्टडी आहे त्याला काय म्हणतो आपण, जिनोमिक्स. लक्षात आलं. जेनेटिक आणि जिनोमिक्स ह्या 2 वेगळ्या कन्सेप्ट आहेत. जेनेटिक्समध्ये फक्त आपण जीनचा कन्सिडरेशन करतो, इथं पूर्ण ओव्हरऑल जिनोमचा म्हणजे क्रोमोझोमचा, DNAचा, जीनचा, न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सिंगचा, जीन मॅपिंगचा, ह्या पूर्ण कन्सेप्टचा इथं आपण अभ्यास करतो. ओके, ह्याला म्हणतो आपण जिनोमिक्स. ओके, जिनोमिक्स कन्सेप्ट क्लिअर झाला आहे का. जिनोम, इट इज द टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ऑर्गॅनिझम. ह्या पूर्ण कॉन्स्टिट्यूशनला, ह्या जिनोमच्या जेनेटिक मटेरियलला, जेनेटिक काय म्हणतो आपण त्याला, त्या कॉन्स्टिट्यूशनला म्हणतो आपण जिनोम. आणि ह्याचा स्टडी करायच्या प्रोसेसला म्हणतो आपण जिनोमिक्स. ओके, सिम्पल आहे, यात का अवघड असं काय नाही, जिनोमिक्स आणि जिनोम. मग आता त्यानंतर आपल्याला काय सांगितलं, आपण काय केलं होतं, सिक्वेन्सिंग केलं होतं. ह्याचा जेव्हा स्टडी करत असताना किंवा जिनोमिक्सचा आपण अभ्यास करत असताना सुरुवात कशापासून केली, तर ड्रॉसोफिला, ईस्ट अशासारख्या लोअर ऑर्गॅनिझममध्ये आपण अभ्यास केला. द सिक्वेन्सिंग ऑफ ईस्ट, ड्रॉसोफिला अँड माउस जिनोम वॉज डन इन ऑर्डर टू द फॅसिलिटेट
कंपेरेटिव्ह स्टडीज बिटवीन द ह्युमन्स. म्हणजे काय केलं आपण, कंपेरेटिव्ह स्टडी केला की की जीन्स किती ड्रॉसोफिलामध्ये सपोज की एवढे जीन्स आहेत, तर ह्युमन्समध्ये किती असतील, माऊसमध्ये किती असतील, अदर ऑर्गॅनिझममध्ये किती असतील, अशा प्रकारे आपण काय केले तर कंपेरेटिव्हमध्ये स्टडी केला फॉर द जेनेटिक स्टडी. ओके, इट इज अ जेनेटिक स्टडी. म्हणजे हे काय केलं आपण, जेनेटिक स्टडीचा, जीनचा स्टडी करण्यासाठी, जेनेटिक सिक्वेन्सचा स्टडी करण्यासाठी, DNA चा स्टडी करण्यासाठी आपण ह्या जिनोमिकचा यूज केला. ओके, फॉर सिक्वेन्सिंग केलं आपण. सिक्वेन्सिंग म्हणजे काय असतं नेमकं, तर जीनचा किंवा त्या जेनेटिक DNA वरती त्या जीनचा असणारा सिक्वेन्स तो कशा प्रकारे केला आहे, मॅपिंग केलं जातं त्यामध्ये. मॅपिंग म्हणजे तुम्हाला मॅप म्हणजे काय माहीत असेल, नकाशा. तसं इथं DNA चा नकाशा काढला जातो की कोणत्या पोझिशनला कोणता जीन प्रेझेंट आहे, की इथून हे प्रोटीन तयार होते, तर मग ह्या साईटवरून कोणत्या प्रकारचं प्रोटीन तयार होत असते, अशा प्रकारचे मॅपिंग केलं जातं. आणि त्याचं कंपेरेटिव्हमध्ये आपण स्टडी केला. म्हणजे ईस्टमधील किंवा ड्रॉसोफिलासारख्या इन्सेक्टमधून किंवा ह्युमन बिईंगचा याचं कंपेरेटिव्हमध्ये केलं की ह्या ऑर्गॅनिझममध्ये इथं प्रोटीन तयार होते, तर ह्युमनमध्ये कुठे प्रोटीन तयार होत असेल, त्याचा ह्युमन बिईंगसाठी काय फायदा असेल, अशा स्टडीजसाठी आपण काय केलं तर ह्या जिनोमिकचा तिथं वापर केला आहे. त्याचबरोबर अदर ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे सर्व ॲडिशनल जिनोम्स वेअर नाव ह्युमन बिईंग आर सिक्वेन्स्ड स्ट्रॉंगली कन्सिडरेशन फॉर द सिक्वेन्सिंग. म्हणजे आपल्याला काय केलं तर ह्युमनच्या प्रॉफिटसाठी, माणूस कसा स्वार्थी माणूस आहे, आपल्याला कुठून प्रॉफिट भेटते हा त्याच्या माणसाकडे जास्त विचार करत असतो. म्हणजे आपल्यामध्ये जर समजा इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी क्रॉपचं आपल्याला कसं, फॉर एक्झाम्पल आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये इम्प्रूव्हमेंट करायचे, मग त्या फ्रूटमध्ये किंवा एखाद्या फ्लॉवरमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण काय करणार आहे, तर त्याच्यामध्ये जेनेटिक मॉडिफिकेशन करून नवीन किंवा जास्त प्रमाणात उत्पन्न कशा प्रकारे भेटेल ह्याचा स्टडी करण्यासाठी पण ह्या जिनोमिकचा यूज केला आहे. नाव सर्व ॲडिशनल जिनोम विल बी ॲक्टिव्हली कन्सिडर्ड फॉर द सिक्वेन्सिंग. एक्झाम्पल काय, मायक्रोबमध्ये असतील किंवा बीज, हनी बीजमध्ये पण एक्सपेरिमेंट केलेत, टोमॅटोमध्ये केलेत आणि अदर क्रॉप म्हणजे प्रत्येक क्रॉपमध्ये किंवा फॉर द इम्प्रूव्हमेंट फॉर बेटर productivity humans are research or resequencing in the other crop and various productive organisms. ओके, लक्षात आलं का. जिनोम आणि जिनोमिक्स ह्याचा सिक्वेन्सिंग कशासाठी केला जातोय, तर आपल्याला बेटर इम्प्रूव्हमेंटसाठी किंवा जेनेटिक स्टडीसाठी, ह्या प्रॉफिटसाठी आपण काय करणार आहे, जीनचा, जिनोमिक्सचा अभ्यास करणार आहे. लक्षात आलं. आता बघा, जिनोमिक्सला काय केलं तर दोन कॅटेगरीमध्ये आपण क्लासिफाय केले. जिनोमिक्स मे बी क्लासिफाईड इंटू द टू टाईप्स. दोन टाईपमध्ये आपण त्याचा काय करतो, अभ्यास करतोय. कोणते कोणते टाईप आहे बघा त्याच्यामध्ये. एक आहे आपल्याकडे तो स्ट्रक्चरल जिनोमिक्स. ओके, व्हॉट इज स्ट्रक्चरल जिनोमिक? इट इन्व्हॉल्व द मॅपिंग, सिक्वेन्सिंग अँड ॲनालिसिस ऑफ जिनोम. म्हणजे ह्यामध्ये काय करणार आहे आपण, एखादं जीन घेतला, सपोज की हे DNA घेतला आपण एखादा एक्झाम्पल बघा, की त्यामध्ये मॅपिंग केलं की कोणत्या लोकेशनवरती कोणत्या प्रकारचं जीन आहे. फॉर द एक्झाम्पल आपण येतं एन्झाईम्स तयार करणार एक किंवा इम्प्रूव्हमेंट करणार एक प्रोटीन इथं तयार होत असते. मग आपण काय करणार आहे, तर ह्याला काय म्हणतो आपण, मॅपिंग. ओके, मॅपिंग म्हणजे काय, मॅप तयार करायचा, DNA चा मॅप तयार करायचा की त्यांच्या कोणत्या लोकसवर, कोणत्या पोझिशनवरती कोणत्या प्रकारचा जीन लोकेट केलं जातं. इट इज अ जेनेटिक मॅपिंग. सिक्वेन्स सोपं आहे. त्याचा सिक्वेन्स कसं असतो, इथं ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन तुम्ही ते पाहिलं असेल, त्याच्या प्रकारे सिक्वेन्सिंग केलं जातं, ॲनालिसिस केलं जातं, त्या DNAचं ऑब्झर्वेशन केलं जातं. ह्या पूर्ण स्टडीला काय म्हणतो आपण, स्ट्रक्चरल जिनोमिक्स. लक्षात आलं का. स्ट्रक्चरल जिनोमिक, इट इज द इन्व्हॉल्वमेंट ऑफ मॅपिंग, सिक्वेन्सिंग अँड ॲनालिसिस ऑफ जिनोम. इट इज अ व्हेरी सिम्पल पॉईंट. Then another one point is the functional genomic. It is the deals with the study of functions of all genes, sequence and their expression of organism. म्हणजे बघा ह्यात काय केलंय, आता आपल्या काय केलं आपण, मॅपिंग केलं, सिक्वेन्सिंग केलं, आपल्याला एक जीन किंवा एक DNA आपल्याला माहीत झाला की हा प्रकारचा DNA. नाव दिस इन फंक्शनल जिनोमिक्स वी स्टडी द एक्सप्रेशन ऑफ जीन. ओके, म्हणजे ह्या जीन्सपासून एक्सप्रेस काय होतंय, ह्याच्यापासून कोणतं प्रोटीन तयार होणार आहे, ह्या स्टडीला काय म्हणतो आपण, फंक्शनल जिनोमिक्स. ओके, फंक्शन म्हणजे त्या DNAचं जीनचं विच टाईप ऑफ द फंक्शन आर कॅरीड आउट बाय दिस जीन इज अंडर द फंक्शनल जिनोमिक्स. ओके, लक्षात आलं. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल जिनोमिक्स. स्ट्रक्चरलमध्ये आपण काय करणार आहे, ओनली द स्ट्रक्चर ऑफ जीन अँड लोकेशन सिक्वेन्सिंग ऑफ द genes or genomics, and in functional genomics we study the expression or function of the gene in functional genomics. ओके, हे दोन पॉईंट लक्षात ठेवा. जिनोमिक्सचा आपण स्टडी करण्यासाठी दोन पॉईंटचा इथं यूजच करत असते. आता ॲप्लिकेशन बघा.
ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे काय, तर त्याचं युजेस मोस्टली आपण जिनोमिक्सला यूज कुठं करणार आहे, त्याचे आपल्यासाठी फायदे काय आहेत हे आपण त्या ॲप्लिकेशन्स ऑफ जिनोमिक्समध्ये बघणार आहे. मग आता इथं आपण स्टडी करत असताना किंवा जिनोमिक्सचे 2 ब्रँचचा आपण तिथं यूज करणार आहे, म्हणजे स्ट्रक्चरल जिनोमिक्स अँड फंक्शनल जिनोमिक्स. म्हणजे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल जिनोमिक यूज फॉर द डिफरंट पर्पज. आता आपल्यासाठी पर्पज कोणते कोणते आलेत, म्हणजे कुठे आपण यूज करणार आहे त्याचं, फॉर द डेव्हलपमेंट ऑफ बेटर क्रॉप दॅट ह्युमन हेल्थ अँड लाईफस्टॉक यासाठी. म्हणजे बघा काय काय असणार आहे, आपण विन इन द क्रॉप प्लॅन्ट म्हणजे एखाद्या इम्प्रूव्हमेंट क्रॉप क्वालिटीची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. तुम्ही गोल्डन राईस, बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल अशा प्रकारचे 10वीमध्ये आपण एक्झाम्पल पाहिले होते, ते आपण काय करणार आहे, ते जिनोमिकमध्ये एक्झाम्पल म्हणून पाहणार आहे. बघा म्हणजे काय, क्रॉप प्लॅन्ट म्हणजे एखाद्या शेतीसाठी किंवा उपयुक्त असे प्लॅन्ट क्वालिटी किंवा व्हरायटी आपण त्यामध्ये प्रोव्हाइड करतोय, त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण क्रॉप करणार आहे. ह्युमन हेल्थमध्ये डायबिटीजसारखे किंवा कॅन्सरसारख्या डिसीजवरती आपण रिसर्च करून वॅक्सिन शोधण्यासाठी, आता कोविड-19मध्ये कोरोना व्हायरसवरती पण वॅक्सिन शोधण्यासाठी आपण ह्या जिनोमिकचा अभ्यास करणार आहे. लाईफस्टॉकमध्ये म्हणजे जसे काय जनावर असते दूध देणारे किंवा आपण त्याला काय म्हणतो, आपण डेअरी फार्मिंग करण्यासाठी वगैरे आपण त्याचा जिनोमिकचा त्याचा यूज करणार आहे. ओके, लक्षात ठेवा, सोपं आहे. ॲप्लिकेशन जीनचा उपयोग कुठं, फॉर द बेटर डेव्हलपमेंट. एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिकली मॉडिफिकेशन करून त्याचं आपल्याला यिल्डिंग हाय करण्यासाठी आपण काय करतो, ह्या जिनोमिकचा यूज करून घेतो. नंतर बघा, नॉलेज ऑफ जिनोमिक्स अप्लाइड इन द मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्स. मोस्ट इम्पॉर्टंट काय त्याच्यामध्ये आपल्याला मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजी यामध्ये पण आपण त्याचा मोस्ट यूज करून घेत असतो. ओके, लक्षात आलं. म्हणजे कुठं आपण बघणार आहे, मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्स. बायोटेक्नॉलॉजीमध्ये बायोलॉजिकल यूज ऑफ टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजीचा वापर बायोलॉजीमध्ये कशा पद्धतीने आपण करणार आहे, फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ द ह्युमन प्रोडक्टिव्हिटी. त्याच्यासाठी आपण करणार आहे मोस्टली ट्रीटमेंटसाठी. आत्ता मी सांगितलं की डायबिटीजसारखे, कॅन्सरसारखे डिसीज फॉर क्युअर करण्यासाठी इट यूज इन द दिस टाईप ऑफ द मेडिसिनल जेनेटिक्स. ओके, त्यानंतर बघा कुठलं सांगितलं आपल्याला, हेल्प्स इन द ट्रीटमेंट ऑफ जेनेटिक डिसऑर्डर टुवर्ड द जीन थेरपी. जेनेटिक डिसऑर्डर आपल्याला माहीत आहे, डाऊन सिंड्रोमसारखे असतील, टर्नर सिंड्रोमसारखे काही, सिकल सेल ॲनिमियासारखे काही जेनेटिक सिंड्रोम्स आहेत, डिसीज आहेत, त्यांच्या क्युअर करण्यासाठी फॉर द थेराप्टिक यूज आपण त्या जिनोमिक्सचा यूज करू शकतो आपण. इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट अँड फास्टली ग्रोईंग इंडस्ट्री इन द मेडिकल फील्ड फॉर द जीन थेरपी. आपण वेगवेगळ्या जीन थेरपी ऐकलं असणार, कॅन्सरसाठी ट्रीटमेंट असणार आहे किंवा वेगवेगळ्या मोस्टली व्हायरस किंवा जास्त प्रमाणात आता असणारा डायबिटीज हा सगळ्यात जास्त पसरलेला हा एक डिसऑर्डर आहे, जेनेटिक डिसऑर्डर म्हणतो आपण त्याला. याच्यावरची ट्रीटमेंट करण्यासाठी आपण जेनोमिकचा तिथं यूज करणार असतो. बघा, जेनेटिक इज यूज इन ॲग्रिकल्चर. पाहिलं आपण, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट फॉर द बेटर यिल्डिंग कॅपॅसिटी ऑर हाय यिल्डिंग कॅपॅसिटी क्रॉप अँड ॲनिमल्स आर वी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द जिनोमिक्स हॅव मोर डिझायरेबल कॅरेक्टर. त्यानंतर आपण अजून काय पाहिलं, जेनेटिक मार्कर्स डेव्हलप इन द जिनोमिक्स हॅव्हिंग ॲप्लिकेशन इन द फॉरेन्सिक ॲनालिसिस. फॉरेन्सिक ॲनालिसिसमध्ये बघा, DNA टेस्ट वगैरे तुम्ही पाहिले असेल टी व्हीमध्ये, CID सारख्या प्रोग्राममध्ये DNA टेस्ट केली जाते. एखादी एखाद्या आणि ह्युमनची डेथ कशामुळे झाली, त्याला काय रिझन असेल, आपण पोस्टमार्टम सारखे कन्सेप्ट ऐकले असतील, त्यामध्ये पण जेनेटिकचा किंवा ह्या जिनोमिकचा यूज हा अत्यंत इम्पॉर्टंट आहे फॉर द फॉरेन्सिक ॲनालिसिस. बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना ह्या फॉरेन्सिक सायन्समध्ये खूप स्कोप आहे. आपण त्याच्यावरती पण एकदा एक लेक्चर घेणार आहोत, तुम्ही त्या अवश्य पहा. फॉरेन्सिक तुम्ही लक्षात ठेवा, आता जेनोमिक्स इज ऑल्सो इन द फॉरेन्सिक सायन्स ऑर फॉरेन्सिक ॲनालिसिस. ओके, नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट आहे आपल्याकडे यूजचा, त्याच्यामध्ये जिनोमिक्स कॅन बी लीड टू द इंट्रोडक्शन टू द न्यू जीन मायक्रोब्स अँड प्रोड्यूस द एन्झाईम, थेराटिक प्रोटीन अँड इवन बायोफ्युल्स. ओके, बायोफ्युल्स हे तुम्ही ऐकलं असणार 10वीमध्ये 11वीमध्ये. बघा, जिनोमिक्सचा आपण अजून कुठं पाहिलं आहे, पाहतच आलो आहे की एन्झाईम तयार करण्यासाठी जे काही मायक्रोबचा यूज करणार आहे आपण, बेकरी इंडस्ट्रीमध्ये असतील किंवा आपण डेअरी फार्मिंगमध्ये, अशा प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये आपण एन्झाईम प्रोड्युससाठी आपण जिनोमिक्सचा यूज करणार आहे. जसं की लॅक्टोबॅसिलिया योगर्ट प्रोड्युसिंगसाठी आपण यूज करणार आहे, थेरापिक ट्रीटमेंटसाठी आपण यूज करणार आहे. प्रोटीन असतील म्हणजे जसं की डायबिटीजसाठी युजफुल असणारे इन्सुलिनच्या प्रोड्युसिंगसाठी, सिंथेसिससाठी ह्या जेनेटिक्सचा यूज केला जातो. त्याचबरोबर बायोफ्युल्स. ओके, बायोफ्युल आपल्याला माहीत आहे, बायोगॅससारखे असतील किंवा जे काय बायोकॉम्पोस्ट आहेत, अशा प्रकारचे कंपोस्ट तयार करण्यासाठी आपण जिनोमिकचा जीनचा तिथं यूज करत असणार आहे. ओके, सिम्पल आहे. पॉईंट लक्षात आले का, ॲप्लिकेशन ऑफ जिनोमिक्स. नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्याकडे, महत्त्वाचा पॉईंट, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट.
एक इम्पॉर्टंट असा महत्त्वाचा एक रिसर्च झालता 1990 साली. इनिशिएटेड इन द 1990 अंडर द इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन. म्हणजे कोणता आहे त्याला शॉर्ट फॉर्म काय वापरला आपण, HUGO. लक्षात ठेवा, MCQ आहे, इम्पॉर्टंट आहे, हा शॉर्ट फॉर्म येऊ शकतो. व्हॉट इज द HUGO स्टँड फॉर, असा MCQ असू शकतो. नोट डाऊन करा, VIP पॉईंट आहे तो. इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन, त्याचं काय आपण ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन. ओके, HGO असं कन्फ्युजन होऊ शकतं आपलं त्यामध्ये. बघा, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, इट इज द इनिशिएटेड इन द 1990 अंडर द इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन. हा काय आहे तर एखाद्या ह्युमन बिईंगवरती, फॉर ओव्हरऑल ह्युमनवरती, ह्युमनचा जीन किंवा जिनोमचा अभ्यास करण्यासाठी असणारा एक प्रोजेक्ट आहे. किंवा ह्युमनमध्ये कशा प्रकारचे जीन आहे, हाऊ जिनोम्स वर्क, व्हॉट आर द बेसिक ऑर ॲडव्हान्स कन्सेप्ट इन जिनोम ऑफ ह्युमन, असा पूर्ण स्टडी करण्यासाठी एक US गव्हर्नमेंटनी, एक US डिपार्टमेंटनी किंवा US एनर्जीच्या डिपार्टमेंटमध्ये काय केला होता तर हा प्रोजेक्ट त्यांनी इनिशिएट केला होता. ओके, इट इज द प्रोजेक्ट वॉज कोऑर्डिनेटेड बाय द US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ह्यांच्या कॉर्पोरेटमध्ये काय केलं होतं तर हा एक प्रोजेक्ट तिथं इनिशिएट केला होता. आणि हा कसा झाला मग, मल्टीनॅशनल म्हणजे पूर्ण इंटरनॅशनल हा प्रोजेक्ट झाला. प्रत्येक गव्हर्नमेंटने ह्याला सपोर्ट केला होता, कारण आपल्याला काय होतं इम्पॉर्टंट, ह्युमन जिनोमचा अभ्यास करायचा होता. जिनोमचा स्टडी केल्यामुळं काय होणार आहे तर प्रत्येक ह्युमनमध्ये किंवा कोणत्या प्रकारचा डिसीज, जेनेटिक डिसीज काय आहे, त्याच्यावरती ट्रीटमेंट काय असतील, अशा रिसर्चमधून ह्या आपल्याला माहिती भेटणार होती. म्हणून पूर्ण कंट्रीनी किंवा भरपूर अशा कंट्रीनी ह्याला सपोर्ट केला होता. ओके, इट इज द मल्टीनॅशनल ऑर इंटरनॅशनल प्रोजेक्ट. द पार्टनर कोणते कोणते आहेत बघा, युनायटेड किंगडम्स आहेत, त्याबरोबर फ्रान्स आहे, जर्मनी, जपान, इंडिया अँड चायना. इट इज द पार्टनर ऑफ दिस ह्युमन जिनोम प्रोजेक्ट बिगिनिंग इन द 1990 वॉज कम्प्लिटेड इन द 2003. ओके, ह्या कालावधीमध्ये हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा तयार झाला होता. कळालं, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट नेमका काय होता तर टू स्टडी अँड अंडरस्टँड द जिनोम्स ऑफ ह्युमन, म्हणजे ह्युमनचे जीनचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा. आता ह्यामध्ये नेमकं काय करत असतील तुम्हाला आत्तापर्यंत कळालं की जिनोम म्हणजे काय, टोटल कॉन्स्टिट्यूशन ऑफ जिनोम. आणि जीनचा किंवा त्या स्टडीला, जिनोमच्या स्टडीला काय म्हणलं होतं आपण, जिनोमिक्स. मग आता नेमकं स्टडी का बरं करायचा, कशासाठी करायचा तर आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या जीन्स, पूर्ण DNA मध्ये किती प्रकारचे जीन्स आहेत, त्याचं आपल्याला बेनिफिट काय आहे, त्याच्यामध्ये डॅमेज झालं किंवा म्युटेशन झालं तर काय होत असतील, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केल्यावर आपल्याला काय फायदा होतील, ह्या ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटीसाठी आपण काय करणार आहे, आपल्या जिनोमचा अभ्यास करणार आहे. म्हणून काय केलं होतं, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा मल्टीनॅशनल प्रोजेक्ट हा एक तयार केला होता इन 1990. ओके, मल्टीनॅशनल रिसर्च प्रोजेक्ट डिटरमाइन द जिनोमिक स्ट्रक्चर ऑफ ह्युमन, म्हणजे ओव्हरऑल जीन किती असतात, त्याच्यापासून आपल्याला बेनिफिट काय काय होऊ शकतं, त्यामध्ये आपण मॉडिफिकेशन काय करू शकतो, आपल्यामध्ये ट्रीटमेंट किंवा आपण डायग्नोसिस काय काय करू शकतो, हे आपण त्यामध्ये स्टडी केलं होतं. आपण त्याच्या बेसिकमध्ये त्याच्या मेन एममध्ये आपण त्याचं बघू आपण डिटेलमध्ये. मेन एम्स ऑफ द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट काय काय बघा, त्यामध्ये बघा इथं मेन एम्स ऑफ द प्रोजेक्ट आहे. तर एम्स ऑफ आर द कोणते कोणते बघा डिटेलमध्ये आपण त्याचा अभ्यास करू. तर पहिला आहे आपल्याकडे मॅपिंग द एंटायर ह्युमन जिनोम ॲट द लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स टू स्टोअर द इन्फॉर्मेशन कलेक्ट फ्रॉम द प्रोजेक्ट इन द डाटाबेस, to develop the tools and techniques for the analysis of data, transfer the related technology to the private sector such as the industries, and taking care of the legal, ethical and social issue with many may arises from the project. आता बघा आपण डिटेलमध्ये याचा अभ्यास करू. मॅपिंग द एंटायर जिनोम ऑफ द लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. आता हे काय आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मॅपिंग म्हणजे काय होतं की एखाद्या जीनचा किंवा एखाद्या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सचा किंवा जीनचा आपण काय म्हणतोय आपण स्टडी करणे. सपोज इट इज द वन टाईप ऑफ द DNA आणि आपण इथं मॅपिंग करणार आहे, म्हणजे काय करणार आहे तर लोकस, एखाद्या जीनची पोझिशन आपण डिटरमाइन करणार आहे. इथं त्याला काय म्हणतो आपण मॅपिंग. आपण इथं काय केलं, एंटायर जिनोम म्हणजे पूर्ण ह्युमन बॉडीमध्ये किती जीन्स आहेत, त्यांची लोकेशन काय आहे,
त्यांच्यापासून आपल्याला प्रोडक्ट काय भेटतो, म्हणजे आपल्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस काय होते, हे आपण तिथं अभ्यास केलं होतं. मॅपिंग एंटायर्ड ह्युमन जिनोम. लक्षात आलं का? त्यामुळं आपल्याला काय होणार आहे, तर आपल्यामध्ये जे काही जेनेटिक डिसीज होणार आहेत किंवा झालेले आहेत किंवा आपण होऊ शकते, अशा पूर्ण डिसीजचा आपण तिथं कंट्रोल करू शकतोय, जेनेटिक डिसीजचा. लक्षात आलं? इट इज द मेन बेनिफिट ऑफ द मेन एम ऑफ द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ओके, लक्षात आलं? नेक्स्ट काय पाहिलं होतं आपण? द स्टोअर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द प्रोजेक्ट इन द डाटाबेस. अजून काय केलं होतं? जी काय इन्फॉर्मेशन भेटली होती ती आपण काय केली, एखाद्या कम्प्युटरमध्ये आपण त्याला स्टोअर केली. इथून एक पुढं ब्रँच आली, आपण पाहणार आहोत बायो इन्फॉर्मॅटिक्स. आपण त्याच्यात देखील आपण डिटेलमध्ये पुढे अभ्यास करणार आहोत. लक्षात ठेवा फक्त तुम्ही. आपण जे काय करणार आहे आता, ह्युमन जिनोममध्ये काय काय भेटलं आपल्याला, किंवा ह्युमन जीनमध्ये किती जीन्स आहेत, त्याचे फायदे काय आहेत, कोणते प्रोटीन्स कोणत्या जीनमुळे तयार होतात, हा पूर्ण जेवढा काय डाटा आहे तो काय केला आपण एका डाटाबेसमध्ये स्टोअर केला. ही कलेक्टेड इन्फॉर्मेशन आर वी स्टोर्ड इन द डाटाबेस. अजून काय होतं बघा त्यामध्ये, टू डेव्हलप द टूल्स अँड टेक्निक फॉर ॲनालिसिस ऑफ डाटा. म्हणजे आपण काय केलं तर बघा, एक जिनोमचा किंवा जीनचा अभ्यास केला, त्याच्यापासून जे काय डाटा भेटला आपण तो काय केला, स्टोअर केला. आता जो काय डाटा काय भेटला आपल्याला भरपूर प्रमाणात भेटला आहे, त्या डाटाचं काय करायचं आपल्याला, ॲनालिसिस करायचं आहे. भरपूर असा किचकट डाटा भेटला आपल्याला, त्याचं आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. वन बाय वन आपण त्या प्रत्येक जीनचा डिटेलमध्ये ॲनालिसिस करायचा आहे. हे आपण काय केलं, त्यासाठी टूल्स तयार केले, टेक्निक्स तयार केले. लक्षात येते? जीन्स काय म्हणजे इतकेच इझी नसतात आपल्याला रीड करण्यासाठी. आपण त्याला ऑब्झर्व डोळ्याने बघू शकत नाही, ऑब्झर्व पण इझिली करू शकत नाही. अशा जीनचा आपल्याला डाटा रीड करण्यासाठी, स्टडी करण्यासाठी टेक्निकची गरज असते. हे पण काय झालं तर ह्युमन जिनोममधून आपण तो ह्युमन जिनोम प्रोजेक्टपासून शिकलो, किंवा टू डेव्हलप द टूल्स अँड टेक्निक्स फॉर द ॲनालिसिस ऑफ द डाटा. लक्षात आलं? हा डाटा कोणता आहे तर आपल्या जीनमध्ये असणारा, आपल्या जिनोममधून आपल्याला भेटलेला डाटा आहे. त्याला रीड करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या टेक्निक लागतील, कशा प्रकारची डेव्हलपमेंट करावं लागतील, हे पण त्या ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं एक मेन एम होतं. त्याला आपण काय म्हणतोय, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. बघा अजून काय होतं, ट्रान्सफर ऑफ रिलेटेड टेक्नॉलॉजी टू प्रायव्हेट सेक्टर्स सच ॲज इंडस्ट्री. आता आपल्याला जो काय डाटा भेटला आहे त्याचा आपण काय करणार आहे आता, यूज करून घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचा, इंडस्ट्रीमध्ये द्यायचा. कुठली इंडस्ट्री असणार आहे, मेडिकल इंडस्ट्री असतील, फूड इंडस्ट्रीज असतील, अशा इंडस्ट्रीला काय केलं आपण तो डाटा ट्रान्सफर करणार आहे. मेडिकल इंडस्ट्रीमध्ये का, की बाबा रे आपल्या ह्या जीन्समध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम होऊ शकतो की ह्या जीनमध्ये एखादा डॅमेज झाला तर तिथून जे काय एन्झाईम तयार होणार आहे त्यामुळं ह्युमन बिईंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून काय करणार आहे आपण, तर त्या डाटाचा वापर करून आपण एखादं मेडिसिन तयार करणार आहे, काहीतरी थेरॉप्टिक यूज करणार आहे, किंवा त्या जीनमध्ये आपण मॉडिफिकेशन करणार आहे. अशा प्रकारे आपण काय करणार आहे तर त्या डाटाचं ट्रान्सफर करणार आहे किंवा त्याचा यूज करून आपल्यासाठी घेणार आहे. ओके, टेकिंग द लिगल, म्हणजे नेक्स्ट पॉईंट काय होतं आपल्याकडं, टेकिंग द केअर ऑफ द लिगल, इथिकल अँड सोशल इश्यू विच मे बी अरायजेस फ्रॉम द प्रोजेक्ट. आता ह्याच्यापासून काही प्रॉब्लेम म्हणजे लिगल प्रॉब्लेम म्हणजे कसं काय असणार आहे तर, आपला जीन कुठंतरी मिसयूज कोणतरी करू शकते, किंवा इथिकल त्याचं जे काही युजेस आहेत किंवा आपल्या डाटाचा काहीतरी मिसयूज होऊ शकतोय का, ह्याचा पण तिथं केअर घेतली होती, ह्याची पण तिथं काळजी घेतली होती. सोशल इश्यू म्हणजे काहीतरी सामाजिक समस्या निर्माण होऊ शकत असते, हे पण तिथं प्रॉब्लेम असे अराईज होऊ शकते, त्याची पण तिथं टेक केअर केलं होतं, त्याची पण तिथं काळजी घेतली होती फ्रॉम दिस प्रोजेक्ट. लक्षात आलं? टेकिंग केअर म्हणजे आपला डाटा जो काही ह्युमन जीनचा डाटा आहे त्याचा कोणी मिसयूज करू नये, त्याचा कोणी गैरवापर करू नये, ही पण काळजी तिथं ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये घेतली होती. हे पण त्याचं एक महत्त्वाचं टार्गेट होतं. ओके, लक्षात आलं? हे 3 एम्स आहेत. इट इज द मेन एम ऑफ द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ओके, आता ह्याच्यापासून आपल्याला बेनिफिट काय भेटलं किंवा नवीन काय काय झाले तयार बघा. ह्युमन जिनोम वॉज क्लोजली असोसिएटेड विथ द रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ द न्यू एरिया इन द बायोलॉजी. आता आपल्याला ह्या जिनोमच्या स्टडीमुळे विथ द हेल्प ऑफ दिस ह्युमन जिनोमिक्स वी स्टार्ट द न्यू ब्रँच इन आवर बायोलॉजी. कोणती ब्रँच भेटली आपल्याला, बायो इन्फॉर्मॅटिक्स. बायोइन्फॉर्मॅटिक इट इज द युजेस ऑफ एरी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन बायोलॉजी. बघा काय होणार आहे इथं, जो काय आपल्याला जिनोमिकचा डाटा भेटला होता, जो काही जीन्सचा डाटा भेटला होता, तो काय केला आहे आपण इन कॅम्प्युटरमध्ये स्टोअर केला आहे आपण. लक्षात येते?
जो काय डाटा होता, जीनचं स्ट्रक्चर होतं, काही न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स असतील, हे सर्व डाटा काय करणार आहे आपण, आपल्याला सेव्ह करायचा आहे कुठेतरी, तो प्रोटेक्ट करायचा आहे. कुठं करणार आहे मग आपण तो, टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं, म्हणजेच कुठं, कॅम्प्युटरमध्ये. इट इज द न्यू ब्रँच, न्यू एरिया ऑफ बायोलॉजी कॉल्ड ॲज द बायो इन्फॉर्मॅटिक्स. ओके, बायो इन्फॉर्मॅटिक्समध्ये काय केलं जातं, जो काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, आपल्या जीन्सची जी काय इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर केली जाते इन द कॅम्प्युटर. ह्याच्यामुळं काय झालं, ह्युमन जिनोम प्रोजेक्टमुळं बायो इन्फॉर्मॅटिक्सला स्कोप आला, किंवा बायो इन्फॉर्मॅटिक्स ही ब्रँच तयार झाली. The work of Human Genome Project was allowed to researchers to being understand the blueprint of building and construction of the human genome. लक्षात येते का, आपण काय करू शकतोय, त्या जिनोमचा अभ्यास केल्यामुळं आपण बिल्डिंग करू शकतोय, नवीन जिनोम तयार करू शकतोय. ओके, किंवा रिकन्स्ट्रक्ट करू शकतोय. एखाद्या जिनोममध्ये प्रॉब्लेम असेल, किंवा एखाद्या जिनोममध्ये काहीतरी डिसऑर्डर आपल्याला शो झाले असेल, तो आपण रिकन्स्ट्रक्ट करू शकतोय. क्लोनिंगसारखी टेक्नॉलॉजी आपण यूज करू शकतोय. अशा प्रकारे काय झालं तर ह्युमन जिनोमचा आपल्यामध्ये भरपूर असं बेनिफिट झाले. ओके, म्हणजे आता इथून काय झालं तर रिसर्चला, किंवा जीन्सच्या रिसर्चला तयार झाली. म्हणजे कुठं, मेडिसिनमध्ये, बायोटेक्नॉलॉजीमध्ये, ओव्हरऑल लाईफ सायन्समध्ये आपण काय केलं तर ग्रोथ केली ह्युमन जिनोम प्रोजेक्टमुळं. लक्षात येते का, मेजर इम्पॅक्ट फील्ड लाईक मेडिसिन, आपण मेडिसिनमध्ये त्याची ग्रोथ केली. म्हणजे आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीच्या साहाय्यानं मेडिसिन तयार करता आले, त्यालाच म्हणतो आपण बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं आपण काय करणार आहे तर ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा यूज करून नवीन फील्डमध्ये नवीन औषध तयार करणे, अशा प्रकारचे आपण यूज पर करणार आहे. ओके, आता आपल्याला माहिती काय भेटली, किंवा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट नेमकं काय होतं, त्यामुळं काय भेटलं आपल्याला, तर आपल्याला एक महत्त्वाची किंवा इम्पॉर्टंट माहिती भेटली. काय तर ह्युमन जीन्स कंटेन द 3 बिलियन DNA बेस पेअर दॅट मेक द ह्युमन जिनोम अँड फाइंड आउट द एस्टिमेटेड नंबर ऑफ द ह्युमन जीन्स. म्हणजे आपल्याला काय कळालं तर आपल्या DNA टोटल बेस पेअर किती आहे तर 3 बिलियन. आता बेस पेअर म्हणजे कोणत्या, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, हे जे काय आहे ते टोटल किती आहे तर 3 बिलियन. ओके, 3 बिलियन बेस पेअर दॅट मेक द ह्युमन DNA. म्हणजे आपल्या पूर्ण DNAमध्ये जेवढे काय बॉडीमध्ये DNA आहेत, त्या DNAमध्ये किती आहेत तर टोटल 3 बिलियन इतके बेस पेअर्स आहेत. त्यांनी काय केले तर टोटल 33,000 जीन्स त्यांनी तयार केलेले आहेत. ओके, लक्षात आलं, आपल्या बॉडीमधील जीनचा नंबर किती आहे 33,000. लक्षात येते, एवढे जीन आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये तयार आहेत. ओके, अशा प्रकारे आपल्याला ह्युमन जिनोम प्रोजेक्टमधून माहिती भेटली. मग आपण आता ते काय करणार आहे तर त्याचं सर्व अदर ऑर्गॅनिझम बरोबर त्याचं कंपॅरिझन करणार आहे, त्याचा स्टडी करणार आहे की ह्युमनमध्ये 3 बिलियन DNA आहेत, तर सॉरी बेस पेअर्स आहेत, तर अदर ऑर्गॅनिझममध्ये लाईक कोलायमध्ये किती असतील, की आपल्या प्लॅन्ट्समध्ये किती असतील, अशा प्रकारचे आपण कंपॅरेटिव्हमध्ये स्टडी करू शकणार आहे. लक्षात आलं, एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे 3 बिलियन DNA बेस पेअर दॅट मेक द ह्युमन जिनोम अँड फाइंड आउट द एस्टिमेटेड द जीन नंबर. टोटल जीन्स किती भेटले आपल्या बॉडीमध्ये 33,000. ओके, कंपॅरेटिव्ह स्टडी इथून हा काय झाला स्टार्ट झाला. बघा, कंपॅरेटिव्ह स्टडीमध्ये आपण काय केलं, सिक्वेन्सिंग ऑफ जिनोम्स अँड सर्वल अदर ऑर्गॅनिझम सच ॲज बॅक्टेरियामध्ये आपण स्टडी केला. बॅक्टेरियामध्ये कोलाय आपण एक्झाम्पल कॉमन घेतो आपण. त्याचबरोबर इल्जेनिसा म्हणजे फ्री लिव्हिंग पॅथोजेन नॉन पॅथोजेनिक निमॅटोड्समध्ये आपण त्याचा अभ्यास केला. सॅक्रोमायसिसमध्ये आपण ईस्टमध्ये अभ्यास केला होता. कॉमन एक्झाम्पल आपलं ड्रॉसोफिलामध्ये आपण स्टडी केला आहे, त्यांचं जीनचं सिक्वेन्सिंग केलं आहे. प्लॅन्ट्समध्ये केलं आहे, राईसमध्ये वगैरे, माऊसमध्ये आपण एक्सपेरिमेंट केलेत. लक्षात येते, अशा प्रकारे आपण काय केलं, कंपॅरेटिव्हमध्ये स्टडी केला. कंपॅरेटिव्हमध्ये स्टडी केल्यानंतर आपल्याला काय भेटलं तर बघा, आपल्याला असा एक कंपॅरेटिव्ह जिनोमची साईज भेटली. म्हणजे साईजमध्ये काय असणार आहे तर की क्रोमोझोम नंबर काय आहे त्यांच्यामध्ये बेस पेअर जीन्स किती आहेत, आणि त्यांच्या DNA बेस पेअर म्हणजे DNAची लेंथ, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण बेस पेअर त्यांच्या DNAमध्ये किती आहेत, असं आपल्याला कंपॅरेटिव्हमध्ये आपल्याला स्टडीमधून तिथं माहिती भेटली. लक्षात आलं काय काय पाहिलं आपण त्याच्यामध्ये, तर DNAच्या बेस पेअरचा अभ्यास करण्यात आला. त्याच्यावरून आपल्याला हे नंबर आपल्याला प्रोव्हाइड झाले किंवा हे भेटले. बघा, ह्युमन क्रोमोझोम किती आहे 46 आहे, आपल्यामध्ये जीन किती आहे 33,000, आणि बेस पेअर किती आहेत 3 बिलियन. त्याचबरोबर माऊसमध्ये किती आहेत बघा, 40 क्रोमोझोम नंबर आहे 25,
1000 त्यांच्यामध्ये जीन्स आहेत आणि 2.9 बिलियन त्यांच्यामध्ये बेस पेअर्स आहेत. अशाच प्रकारे फ्रूट फ्लाय, प्लांट, रोडवर्म्स, यीस्ट, बॅक्टेरिया सारख्या ऑर्गॅनिझममध्ये पण आपण तिथं बेस पेअर सिक्वेन्सिंग केलं, त्यांच्यामध्ये DNA चा अभ्यास केला, त्यांच्या जिनोमचा अभ्यास केला. हा डाटा आपण काय करणार आहे, युजफुल किंवा ह्युमनच्या डेव्हलपमेंटसाठी, मेडिसिनलच्या ट्रीटमेंट एक्सपेरिमेंटसाठी आपण तो यूज करणार आहे आणि आपल्या ह्युमनच्या फायद्यासाठी आपण त्याचा यूज करत असणार आहे. इट इज द मेन फंक्शन ऑफ द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. लक्षात येते का? बघा आता ह्याच्यावरून फायनली ओव्हरऑल आपल्याला काय माहिती भेटली तर इट युजफुल कंपॅरेटिव्ह स्टडी दॅट विल अलाव द रिसर्च टू स्टडी जीन फंक्शनिंग अँड देअर ऑर्गॅनिझम. म्हणजे जीनचं फंक्शनिंग काय असतं, जीनचं ऑर्गॅनिझममध्ये त्यात रोल काय असतो हे आपल्याला माहिती भेटली. लीड टू द अंडरस्टँडिंग ऑफ जीन स्ट्रक्चर अँड फंक्शन इन अदर स्पेसीज. अदर स्पेसीजचा ह्युमन बरोबर कंपॅरेटिव्ह स्टडी केला. जेनेटिक डिफरन्स कशामुळे तयार झाला आहे, इव्हॉल्युशन काय झालं आहे का, हा सगळा आपण तिथं अभ्यासमध्ये केला आहे. ओके, हे अंडरस्टँडिंग द ह्युमन इव्हॉल्युशन म्हणजे फ्लायजपासून किंवा आपल्यामध्ये आणि फ्लायजमध्ये किंवा प्लॅन्टमध्ये काय डिफरन्स आहे, जेनेटिक डिफरन्स काय आहे, इव्हॉल्युशन कशामुळे झालं, कशा पद्धतीनं ह्युमनमध्ये मॉडिफिकेशन झालं, हे ओव्हरऑल सगळे आपण तिथं अभ्यास केला आहे. त्याच्यामुळं आपल्याला ह्युमन जिनोमचा भरपूर असा इम्पॉर्टंट असा फायदा झाला आहे. आता ह्युमन जिनोम प्रोजेक्टवरूनच एक नवीन फील्ड तयार झाली, आपण पाहिले त्यामध्ये बायोइन्फॉर्मॅटिक. त्याचबरोबर नेक्स्ट एक इम्पॉर्टंट आपण स्टेज पाहणार आहे DNA फिंगरप्रिंटिंग. ओके, DNA फिंगरप्रिंटिंग काय असतं ते आपण डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर लगेच कमेंट करा. डायरेक्टली मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ह्या सहाय्यानं, इंस्टाग्राम, टेलिग्राम, त्याचबरोबर फेसबुकवरून. आपले चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला बघू आपण DNA फिंगरप्रिंटिंग. बघा ह्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केला आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आणि जिनोमिक्स हे आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलं आहे. ठीक आहे, थँक्यू.